श्रीकृष्णाच्या नगरीचे नाव द्वारका का पडले? 1000 वर्षांपूर्वी द्वारका ही श्रीकृष्णाची नगरी होती, जी देवशिल्पी विश्वकर्मा यांनी वसवली होती. भगवान श्रीकृष्णाची सुरुवातीची राजधानी असलेल्या मथुरा सोडल्यानंतर त्यांनी द्वारकेची स्थापना केली, ज्याचा महाभारतातही उल्लेख आहे. 36 वर्षे राज्य केल्यानंतर श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका समुद्रात विलीन झाली आणि यादव वंशाचा नाश झाल्यानंतर श्रीकृष्णाचा पणतू वज्र किंवा वज्रंध जो त्यांच्या भांडणातून वाचला तो यदू वंशाचा द्वारकेचा शेवटचा शासक बनला. असे मानले जाते की वज्रनाभने याच ठिकाणी मूळ मंदिर बांधले होते, ज्याचा कालांतराने विस्तार आणि जीर्णोद्धार होत गेला आणि 16व्या शतकात मंदिराचे सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. सध्या भगवान श्रीकृष्णाचे द्वारका मंदिर 9 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या 100 मीटर खाली आहे. द्वारकेच्या समुद्रात भटकत असताना अर्जुनाने द्वारकेला भेट दिली आणि वज्र आणि उर्वरित यादव स्त्रियांना हस्तिनापुरात नेले. हस्तिनापुरात कृष्णाचा मुलगा वज्र याला मथुरेचा राजा घोषित करण्यात आले आणि वज्रानंतर मथुरा प्रदेशाला ब्रजमंडल असे म्हणतात. या शहराला बडा द्वारका हे नाव देण्यात आले कारण या शहराच्या चारही बाजूंनी लांब भिंती होत्या, ज्यांना अनेक दरवाजे होते. द्वारिका हा शब्द द्वार या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ दरवाजांचे शहर असा होतो. येथेच भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री झाली असे मानले जाते. या शहराचे सुरुवातीचे नाव भेड द्वारिका होते, ते नंतर द्वारिका झाले. कृष्ण द्वारकेला का गेला? कंसाचा सासरा जरासंधाने जेव्हा कृष्ण आणि यदुवंशीयांचा नाश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याने मथुरा आणि यदुवंशीयांवर वारंवार हल्ले केले. त्याचे अनेक मित्रही राजे होते. शेवटी यदुवंशीयांच्या सुरक्षिततेसाठी कृष्णाने मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. गरुडाच्या सांगण्यावरून आणि कुबेराच्या आमंत्रणावरून कृष्ण आपल्या अनुयायांसह द्वारकेला गेला. सध्याची द्वारका नगरी पूर्वीपासूनच कुशस्थली म्हणून अस्तित्वात होती, जी कृष्णाने पुनर्स्थापित केली होती.